नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा 44,228 जागांसाठी ही भरती निघाली होती आणि भरपूर विद्यार्थ्यांचं यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा कटअप कितीपर्यंत या ठिकाणी जाणार आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर टेन्शन घ्यायची काही या ठिकाणी तुम्हाला गरज नाही। ठीक आहे, कारण की आता जे विद्यार्थी मित्रांनो कटअप कमी जाणार आहे दुसऱ्या लिस्टचा, तर मी तुम्हाला त्याचे काही कारण सुद्धा या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएसची जे विद्यार्थी मित्रांनो दुसरी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी राज्य आहे आंध्र प्रदेश झालं, आसाम झालं, दिल्ली झालं, पंजाब झालं, गुजरात झालं, महाराष्ट्र झालं, कर्नाटक झालं, ओडिशा झालं, केरळ झालं, तेलंगणा झालं। तर ह्या राज्यामध्ये जवळपास मुलांचं जे सिलेक्शन जे लिस्ट लागली पहिली, तर त्यामध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो 21,000 मुलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी 21,000 मुलांचं सिलेक्शन झालं, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट फर्जी मुलं सुद्धा या ठिकाणी आहे। ठीक आहे, आणि आपण मेरिटचा जर बघितलं या ठिकाणी जो पोस्ट ऑफिस जीडीएसचा जो कटअप लागत असते विद्यार्थी मित्रांनो, तर हा जवळपास म्हणजे 100% पर्यंत सुद्धा या ठिकाणी लागत असतो। त्याचबरोबर म्हणजे सांगायचं एवढंच की 33 ते 100च्या दरम्यान या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो कटअप जात असतो। ठीक आहे, तर आता तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल पहिल्या लिस्टमध्ये कोणकोणत्या ठिकाणचा जो कटअप आहे हा 100 पैकी 100 गेलेला आहे। ठीक आहे, तर हा जे 100 पैकी 100 गेलेला आहे यामधले जवळपास 1%च मुलं असते की नाही बा त्यांना 100% आहे। ठीक आहे, बाकीचे तुम्ही बघितलं असेल की भरपूर मुलांना 100 पैकी 100 जे पहिल्या लिस्टमध्ये पडलेले आहे, तर ते जे विद्यार्थी मित्रांनो फर्जी मुलं आहे। ठीक आहे, आणि ज्या पण मुलांचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायची काही गरज नाही। ठीक आहे, कारण की आता मेरिट लिस्ट या ठिकाणी कमी जाणार आहे, तर त्याचं सुद्धा तुम्हाला कारण सांगणार आहे। तर सर्वात पहिले मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की सेकंड लिस्ट तुमची कधीपर्यंत येणार आहे। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ज्या विद्यार्थी मित्रांनो फक्त एकच लिस्ट या ठिकाणी लागत नाही। तुम्हाला असं वाटत असेल की बा एकच लिस्ट या ठिकाणी लागते, तर एकच लिस्ट लागत असते पोस्ट ऑफिस जीडीएसच्या, तर जवळपास 6 ते 7 लिस्टा यावर्षी लागणार आहे। तर डिसेंबर महिन्यापर्यंत ह्या लिस्टा लागणार आहे, ऑगस्ट पासून तर डिसेंबर पर्यंत ह्या तुमच्या लिस्ट या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, ऑगस्ट पर्यंत डिसेंबर पर्यंत। तर तुमचं जे पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही किंवा दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, तिसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, चौथ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खचून जायचं नाही, कारण की 6 लिस्टा या ठिकाणी लागणार आहे आणि कटअप सुद्धा कमी या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएसचा महाराष्ट्राचा या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे, कोणतीही अपडेट तुमच्यापासून या ठिकाणी मिस होणार नाही। ठीक आहे, तर आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 6 लिस्टा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या लागणार आहे। तर पहिली लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे आणि पहिल्या लिस्टचा जवळपास विद्यार्थी मित्रांनो मुलांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेला आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे जे विद्यार्थी मित्रांनो 2 वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होत असते। ठीक आहे, तर आता पहिली जी लिस्ट होती त्यांचं जे सिलेक्शन म्हणजे झालेलं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं झालं आहे आणि दुसरं जे प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं, तर त्यांना जे या ठिकाणी 30 सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे विद्यार्थी मित्रांनो बोलावण्यात आलेलं आहे। तर लास्ट डेट या ठिकाणी 3 सप्टेंबर पर्यंत त्यांनी दिलेली आहे। तर या 3 सप्टेंबर पर्यंत ज्यांचं पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं आहे तर त्यांना त्या ठिकाणी बोलावलं जाणार आहे। ठीक आहे, तर आता या ठिकाणी सेकंड लिस्ट जे तुमची या ठिकाणी जाणार आहे, तर हे सेकंड लिस्ट कधी लागणार आहे, तर पहा जे येणारं 10 सप्टेंबर आहे, तर 10 सप्टेंबर पर्यंत हे तुमची सेकंड लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर 10 सप्टेंबर पर्यंत दुसरी या ठिकाणी लिस्ट लागणार आहे। आणि आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी ह्या राज्यामधले हे एवढे जे राज्य आहे की नाही, तर ह्या राज्यामधले जवळपास 21,000 मुलांचं सिलेक्शन झालं आहे आणि 21,000 मुलांचं जे सिलेक्शन झालं आहे, तर यापैकी ज्या विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फक्त 3,000 मुलांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी झालेलं आहे। ठीक आहे, आणि बाकीचे जे मुलं आहेत ते बाकीचे मुलं जे विद्यार्थी मित्रांनो फर्जी आहे आणि जागा ज्या होत्या त्या जवळपास 44,228 या ठिकाणी जागा होत्या। ठीक आहे, तर आता 21,000 पैकी ज्या विद्यार्थी मित्रांनो 21,000 मुलांचं ह्या लिस्टमध्ये नाव होतं, तर यामधले जवळपास तर या ठिकाणी 3,000 मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे। आता यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बाकी हे सर्व फर्जी मुलं आहे, हे जे तुम्हाला दिसत आहे 21,000 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व मुले या ठिकाणी फर्जी आहे। यामधली फक्त
3000 मुलांना या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे, सक्सेसफुल कंप्लीट या ठिकाणी केलेली आहे. ठीक आहे. आता तुम्ही सांगा या ठिकाणी काय काय मुलांना काय केलं की जेव्हा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकचे फॉर्म भरणे चालू होते तर त्यांनी जे सगळ्या विषयामध्ये त्यांनी 100 पैकी 100 टाकलं. मराठी झालं. ठीक आहे. मराठीमध्ये 100 पैकी 100% त्यांनी टाकलं. ठीक आहे. त्याचबरोबर हिंदीमध्ये त्यांनी 100 पैकी 100 टाकलं. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांनी 100 पैकी 100 टाकलं. त्याचबरोबर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा त्यांनी 100 पैकी 100% टाकलं. त्याचबरोबर सायन्समध्ये सुद्धा त्यांनी 100 पैकी 100 टाकलं या ठिकाणी. त्याचबरोबर मॅथ आहे, मॅथमध्ये सुद्धा मुलांनी जे मार्क्स टाकले तर ते 100 पैकी 100 या ठिकाणी टाकलेले आहे. तर मुलांनी या ठिकाणी स्वतःवरून जाणून बुजून त्या ठिकाणी जे हे मार्क्स टाकलेले आहे. जेव्हा पोस्ट ऑफिस GDSचा फॉर्म भरणं चालू होते तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मुलांनी 100 पैकी 100 सुद्धा टाकलेले आहे. त्याचबरोबर 100 पैकी 90 सुद्धा या ठिकाणी टाकलेले आहे. 100 पैकी 95 पर्यंत सुद्धा टाकले आहे. त्यामुळेच पहिली लिस्ट एवढी ज्या विद्यार्थी मित्रांनो हाय गेलेली आहे. मग कोण हे पोस्ट ऑफिस GDS अशा ज्या विद्यार्थी मित्रांनो लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो ते घेते, फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट, तिसरी लिस्ट, चौथी लिस्ट, पाचवी लिस्ट, सहावी लिस्ट. तर हे ह्याच कारणाने ज्या विद्यार्थी मित्रांनो एवढ्या लिस्टा ते लावते. ठीक आहे. तर हेच कारण आहे यामध्ये. तर आता हे जे 21,000 जे बाकी जे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व फर्जी मुलं आहे. म्हणजे त्यांनी जेव्हा फॉर्म भरणं चालू होतं पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकचे तर त्यांनी स्वतःवरून जे विद्यार्थी मित्रांनो काही त्यामध्ये म्हणजे भरून टाकलेलं आहे, 100 पैकी 100 टाकून दिलेलं आहे. तर हे सगळे फर्जी मुलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर आता हे कसे हे थोडी जाणार आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, हे मुलं चाललीच नाही. हे जेवढे पण फर्जी मुलं आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातच नाही, कारण की तिथं गेल्यावर त्यांना प्रॉब्लेम येऊ शकते. ठीक आहे. कारवाई सुद्धा त्यांच्यावर होऊ शकते. ठीक आहे. तर त्यामुळे या ठिकाणी जे फर्जी मुलं आहे तर हे फर्जी मुलं जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात नाही आहे. तर त्यामुळे जे पोस्ट ऑफिस GDS जे एकच लिस्ट लावत नाही तर जवळपास 6-7 लिस्ट या ठिकाणी लावते. तर डिसेंबर महिन्यापर्यंत लिस्ट लागणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी खचून जायचं नाही आहे. पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, तिसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही, चौथ्यामध्ये झालं, पाचव्यामध्ये झालं, सहाव्यामध्ये नक्कीच या ठिकाणी होणार आहे. तर संयम तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपण ह्यावेळेस कटअपचा जर विचार केला तर जवळपास ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो कटअप आता कमी जाणार आहे दुसऱ्या लिस्टमध्ये. ठीक आहे. तर दुसऱ्या लिस्टमध्ये जवळपास आता पहिली जी लिस्ट लागली होती तर त्यामध्ये जे 100 पैकी 100 घेणारे सुद्धा मुलं होते. त्याचबरोबर 100 पैकी जे या ठिकाणी जवळपास 97 घेणारे सुद्धा मुलं त्या ठिकाणी होते. ठीक आहे. तर हे जेवढे पण मुले होते हे सगळे फर्जी या ठिकाणी होते. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं. तर जवळपास यामध्ये जे फर्जी मुलं जास्त या ठिकाणी आहे. आणि आणखीन जे दुसरी लिस्ट तुमची 10 सप्टेंबरपर्यंत तुमची पोस्ट ऑफिस GDSची महाराष्ट्राची लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. तर आता दुसरी लिस्ट या ठिकाणी कितीपर्यंत जाऊ शकते. ठीक आहे. 100 पैकी. तर मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या जिल्ह्याची जी कटअप आहे विद्यार्थी मित्रांनो हा कमी सुद्धा जाणार आहे. असं नाही की महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा कटअप एकसारखा लागतो असं काही नाही आहे. कोणत्या डिव्हिजनचा कटअप जास्त सुद्धा लागतो, कोणकोणत्या डिव्हिजनचा 100 पैकी ज्या विद्यार्थी मित्रांनो 90 पर्यंत सुद्धा लागतो, 91 पर्यंत सुद्धा लागतो. कोणकोणते डिव्हिजन असते त्यामध्ये 100 पैकी 70 पर्यंत सुद्धा लागतो, एक लक्षात ठेवा. आणि कोणकोणतं डिव्हिजन असं असते 100 पैकी 60 पर्यंत सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होते. तसंच मी तुम्हाला या ठिकाणी गोवा डिव्हिजनचं एक उदाहरण या ठिकाणी देतो, गोवा डिव्हिजनचं. ठीक आहे. तर गोवा डिव्हिजनला जर आपण बघितलं पहिल्या लिस्टमध्ये नाही झालं तर 7वी की 8वी लिस्ट लागली होती. आणि गोवा डिव्हिजनला जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 60% सिलेक्शन मुलांचं झालं होतं 2022च्या भरतीमध्ये. त्यावेळेस सुद्धा 40च्या वरतच म्हणजे 40,000 प्लस या ठिकाणी जागांसाठी भरती निघाली होती. तर त्यावेळेस गोवा डिव्हिजनचा जो कटअप गेला होता OBC कॅटेगरीचा 60 पर्यंत सुद्धा गेला होता, ST कॅटेगरीचा सुद्धा 60 गेला होता आणि ओपन कॅटेगरीचा सुद्धा 60 पर्यंत गेला होता, 60-65 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की कटअप या वर्षी ज्या विद्यार्थी मित्रांनो कम जाणार आहे तर तुम्हाला खचून जायचं नाही. तर वेळोवेळी तुम्ही ज्या विद्यार्थी मित्रांनो आपले YouTube चॅनल ज्या विद्यार्थी मित्रांनो बघत राहा. ठीक आहे. तर वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.